शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी असणार आहे, कारण की सर्व शेतकरी मित्रांना 80% अनुदान मिळणार आहे। मग 80% अनुदान कोणत्या पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे? त्यासाठी बघा, तुम्हाला आता जसं की 80% म्हटलं तर खूप जास्त अनुदान सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे। मग आता त्यासाठी पात्रता काय असणार आहे, फॉर्म कुठं भरावा लागणार आहे, त्याच पद्धतीने बघा इथे डॉक्युमेंट तुम्हाला कोणकोणते लागणार आहे आणि अर्ज करण्याची प्रक्रिया काय असणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, ठिबक सिंचनच्या माध्यमातून तुम्हाला 80% अनुदान मिळणार आहे। परंतु बघा शेतकरी मित्रांनो, सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे, कारण की बघा हे अनुदान आता अतिवृष्टी पूर परिस्थितीमुळे इथं जे काही शेतकरी बाधित झाले होते, तर त्या शेतकऱ्यांना आता 80% अनुदान म्हटलं तर बघा तुम्हाला आता 70 ते 80 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये येणार आहे। मग आता त्यासाठी तुम्हाला फॉर्म भरावा लागणार का, आणि फॉर्म भरावा लागणार तर कोणता फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे, आणि कोणकोणत्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार, कोणत्या जिल्ह्यात सर्वात अगोदर तुम्हाला पैसे मिळणार, त्यासाठी शेतकरी पात्र आहात का, आणि शेतकरी अपात्र असतील तर तुम्हाला कोणता फॉर्म भरावा लागणार आहे, संपूर्ण सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। कारण की राज्यभरात बघा ठिबक सिंचन जे शेतकरी आता ज्याने शेतकऱ्याने इथं फॉर्म भरला आहे, त्या शेतकऱ्यांना आता 80% अनुदान मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, कदाचित तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म तुम्हाला भरावा लागणार आहे, आणि तरच तुम्हाला 80% अनुदान मिळणार आहे। कारण की भरपूरशा शेतकऱ्यांना 80 आणि 90 हजार रुपये त्यांच्या बँकेच्या अकाउंटवरती आलेले आहे। तुम्हाला आले नसेल तर कदाचित तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे। कारण की सरकारने तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी खूप मोठ्या आणि चांगल्या योजना काढलेल्या आहे, ज्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला घर बसल्या 80,000 रुपये ते 90,000 रुपये तुम्हाला 80 ते 90% तुम्हाला इथं अनुदान मिळत असते। तर त्याचा फायदा तुम्ही घेत नाही, परंतु शेतकरी मित्रांनो तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। कारण की बघा शेतकरी मित्रांनो, राज्यातील ठिबक सिंचन तुषार सिंचनाचा पूरक अनुदानाचे जे काही प्रक्रिया असणार आहे, तर त्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय आणि दिलासादायक असणार आहे। आता गोड अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, राज्य शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री जसे की शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत पूरक अनुदान वितरणाची इथं करण्यासाठी जे काही प्रक्रिया असणार आहे, वितरण करण्यासाठीची जे काही मंजुरी असणार आहे ते मुख्यमंत्री महोदयांनी देऊन टाकलेली आहे। आता हा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, राज्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत अधिक इथं पीक विमा या योजनेच्या अंतर्गत आता बघा शेतकऱ्यांना ठिबक सिंचन तुषार सिंचनसाठी अनुदान दिलं जातं, ज्याच्यामध्ये जसं की भूबोधक आणि जे शेतकरी असणार आहे अल्पभूधारक शेतकरी असणार आहे, अशा दोन गटांमध्ये हे अनुदान दिलं जातं। आता अल्पभूधारक शेतकऱ्यांना भूबोधक शेतकऱ्यांना आता 45% अनुदान दिलं जातं, मात्र हे अनुदान कमी असल्यामुळे शेतकरी त्याच्यामध्ये आता इथं कळत नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आता 80% ते 90% अनुदान कसं मिळणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला कोणता फॉर्म भरावा लागणार आहे सांगतो। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आधी सबस्क्राइब नक्की करून ठेवा। बघा शेतकरी मित्रांनो, आता हे अनुदान कमी असल्यामुळे शेतकरी याच्यामध्ये वळत नाही, शेतकरी ठिबक सिंचन तुषार सिंचन खरेदी करत नाही। आता इथं साहजिकच असणार आहे, राज्यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचनाच्या माध्यमातून सिंचन वाढावं यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 2018 मध्ये आणि 2018 पासून इथं मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेच्या आणण्यात इथं जे काही त्यांनी प्रक्रिया केली होती ते सफल झाली। आता बघा या योजनेच्या अंतर्गत 2025 ते 26 या वर्षाकरिता 500 कोटी रुपयांची तरतूद इथं सरकारने केलेली आहे, ज्याच्यामध्ये ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन योजनेच्या इथं पूरक अनुदानासाठी 400 कोटी रुपयाची मदत इथं त्यांनी पात्र करून टाकलेली आहे। आता सर्व शेतकऱ्यांना आता 400 कोटी रुपये मिळणार आहे। आता शेतकऱ्यांसाठी बघा 100 कोटी रुपये इतकं पूरक अनुदान राज्य सरकारने आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना दिलं जाणार। म्हणजेच बघा 55% अनुदान राज्य शासनाच्या माध्यमातून इथं पूरक अनुदान, म्हणजेच बघा इथं 25% अनुदान इथं अल्पभूधारक आणि शेतकऱ्यांना 80% अनुदान दिलं जातं। म्हणजे जे शेतकरी बघा, आता शेतकरी मित्रांनो बहुभूधारक शेतकरी आहे, तर अशा शेतकऱ्यांना केंद्र शासनाचं म्हणजे 45% आणि राज्य शासनाचे 30%, म्हणजेच बघा अर्थात तुम्हाला 75% अनुदान दिलं जातं। याच्यासाठी आवश्यक असलेले जे काही पूरक अनुदान, मग आता शेतकरी मित्रांनो यासाठी जे काही अनुदान असणार आहे, तर त्यासाठी अनुदान देण्यासाठी राज्य सरकारने यासाठी आता मंजुरी दिलेली आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, 4 नोव्हेंबर 2025 रोजी एक GR निर्गमित करण्यात आला, त्यामध्ये आता बघा 100 कोटी रुपयाची अनुदान इथं वितरित करण्याला मंजुरी देण्यात आली। अर्थात जे शेतकरी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनसाठी इथं पात्र असणार आहे, तर त्या सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे, कारण की त्यांच्या खात्यामध्ये बघा इथं 75% ते 80% अनुदान तुम्हाला मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासाठी तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला फॉर्म भरून टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला देखील लाभ मिळणार। बाकी शेती संदर्भातील आणि शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट असं आजच्या व्हिडिओमध्ये होतं। तर छोटं मोठं अपडेट मी तुम्हाला इथे देत असतो आणि महत्त्वपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगत असतो। तर असेच तुम्हाला व्हिडिओ जर का कामाचे पाहायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राइब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।